एक्झिट पोल असणार आहे। शेवटच्या टप्प्याचं मतदान आज संपलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात सांगली लोकसभेची निवडणूक सुद्धा चांगली चर्चेची राहिली की काँग्रेसमधल्या विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे आणि निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली, तिरंगी लढत झाली म्हणून। आणि या मतदारसंघातला अंदाज काय आहे, निवडणुकांमधले मुद्दे काय होते, जातीय समीकरणं वरचढ ठरली का पक्षातला परस्परांवरचा प्रभाव, सांगलीतल्या पत्रकार मंडळींची चर्चा आमच्या प्रतिनिधीने केली, आपण पाहूया। देशा लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामधली सांगली लोकसभा ही निवडणूक चांगलीच गाजली, चर्चेत राहिली। कारण याचं होतं की काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक तिरंगी केली आणि सध्या हे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। यात जाणून घेण्यासाठी आपल्यासाठी काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीनं सांगली लोकसभेची हवा काय आणि चर्चा काय। मोहिते सर सांगा, सांगली लोकसभेमध्ये हवा कोणाची आणि कशा पद्धतीने? सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथं काट्याची टक्कर सुरू आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीचा म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार बाजूला फेकला गेला आणि तिथं भाजपचे सिटिंग MP संजय काका पाटील आणि विशाल पाटील काँग्रेसचे बंडखोर यांच्यामध्ये ही जोरदार चुरशीची लढत सुरू आहे। आता हवा कोणाची आहे हे बघण्यापूर्वी आपल्याला हे बघायला लागेल की याच्या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये संजय काका का निवडून आले। मागच्या वेळी तर तिरंगी लढत होती, त्यामध्ये ते आले, त्यांना फायदा झाला। त्याच्या आधीच्या 14च्या निवडणुकीमध्ये ते आले। तर त्या आता या 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 2019 पासून 2024 पर्यंतच्या 5 वर्षाच्या काळामध्ये संजय काकांच्याकडून एक फार मोठी काही चूक झाली, मोठं कांड झालं, त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण गेलं, असं काही घडलेलं नाही। त्याचबरोबर विशाल पाटलांनी फार मोठे या ठिकाणी काम केलं आणि या 5 वर्षात त्यांची खूप मोठी प्रतिमा उंचावली, असंही काही झालेलं नाही आहे। पण ज्या कारणामुळं हवा 2014ला आणि 19ला बदललेली होती, त्याच कारणामुळं हवा यावेळीही बदललेली असू शकते। इथं स्थानिक कारणं त्याला किती आहेत हा भाग वेगळा। आता अँटी इन्कम्बन्सी प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हा एक भाग आहे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशातलं माहिती नाही पण तिकडेही कदाचित की ज्या कारणामुळे म्हणजे जी मोदी लाट होती त्या लाटेमध्ये हे सगळे आमदार खासदार तरुण निवडून येत होते, त्यांचं असेल पण त्यांना विजयापर्यंत न्यायला ती लाट कारणीभूत ठरत होती। आता कदाचित तसं होणार नाही आहे, ती तेवढी लाट राहिलेली नाही आणि त्याचा परिणाम संजय काकांना भोगावं लागेल असं दिसतं। भोगावं लागेल याचा अर्थ अत्यंत चुरशीची लढत आहे आणि असं म्हटलं जातं की खासदारकीच्या निवडणुकीला मतदारसंघ खूप मोठा असतो आणि इथं बंडखोर कधी चालत नसतो। बंडखोराला खूप ताकद लावायला लागते कारण त्याच्याकडे ना नेते असतात, ना इन्फ्रास्ट्रक्चर असतं, त्याच्याकडे बूथ कमिटी असते, काहीच नसतं। एका बाजूला संजय काकांच्याकडे या सगळ्या शक्ती होत्या, राज्य सरकार, केंद्र सरकार, सक्षम बूथ कमिट्या, त्याच्या ट्रायल्स झालेल्या, सगळं होतं त्यांच्याकडे। आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांना उमेदवारी मिळणार का नाही यात बराच काळ गेला आणि त्या काळामध्ये जी चर्चा झाली विशाल पाटलांच्या विषयी आणि त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली, त्याचा फार मोठा फायदा या ठिकाणी विशाल पाटलांना झाला आणि तुम्ही जो नौखा तसा तुलनेत नौखा उमेदवारांना उभा केला, त्यामुळे एक प्रकारची सहानुभूतीची लाट विशाल पाटलांच्या बाजूने उभा राहिली आणि त्यामुळेच विशाल पाटील आता विजयाला जवळपास घासायला जात आहेत। ही निवडणूक चुरशीची आहे, पण या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मागच्या 2 निवडणुकात झालं तसं झालेलं नाही आहे। इथं विशाल पाटील खूप जोरात आहे। तुम्ही सर काय सांगा, कळीचे मुद्दे काय होते प्रचारात 4-5? प्रचारामध्ये प्रारंभी इथं उमेदवारी कोणाला मिळणार हाच मुद्दा होता। म्हणजे याच्यामध्ये पूर्वी कोल्हापूर विमानतळ झालं पाहिजे, ड्रायपोर्ट झाला पाहिजे, पाणी योजनांचा निधी व्हायला पाहिजे, हायवे पूर्ण झाले पाहिजे, असे मुद्दे होते। पण जशी इलेक्शन रंगत गेली तशी त्या पद्धतीनं तिकीट कोणाला मिळलं, म्हणजे विशाल पाटलांना तिकीट मिळणार, काँग्रेसचं मिळणार का महाविकास आघाडीचं मिळणार आणि मग त्याच्यानंतर मग चंद्रहार पाटलांचं काय होणार ह्याच्यावर चर्चा जवळजवळ महिना झाली। त्यामुळे ही इलेक्शनची मुद्द्यावर होण्याच्या ऐवजी सहानुभूती, अस्मिता आणि झालेलं राजकारण याच्यावर ही इलेक्शन गेली। इलेक्शनमध्ये कुणी कोणाला तिकीट मिळवून प्रयत्न केले, मग काँग्रेसच्या लोकांनी आरोप केले की कुणीतरी कटकारस्थान केलं। नाना पटोलेंनी सुद्धा सांगितलं मी एका षड्यंत्राला बळी पडलो आणि त्यानंतर झालेल्या प्रेसमध्ये पुन्हा मग संजय पाटलांनी मला कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूंनी मदत केली वगैरे असं सांगितलं। तर ह्या सगळ्यामुळे मुद्दे या निवडणुकीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, बेरोजगारांचे मुद्दे, कुठलेच मुद्दे चर्चेला आले नाहीत। हे फक्त सहानुभूती, एकमेकांच्यावरची टीका, एकमेकांच्या संस्था कोणी बंद पडल्या ह्याच्यावर झाल्या। पण माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चेचा फायदा हा अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना अप्रत्यक्षपणे झाला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आणि याच्यामध्ये ही इलेक्शन अत्यंत चुरशीची गेली। त्यामुळं या इलेक्शनकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं।
सुरज हा कपटी मित्रपक्ष आहे, दिलदार शत्रू बरा, असं संजय काका बोलले. याच्या मागचं गणित काय होतं आणि कशाबद्दल? सांगली जिल्हा हा संस्थात्मक उभारणी करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे. म्हणजे ज्यांच्याकडं संस्था, ज्यांच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचं राजकारण चालतंय किंवा त्यांचा लोकमतावर एक प्रभाव असतो, असं एक हे आहे. जिल्ह्यातल्या नेत्यांचे त्यामुळं प्रत्येक वेळेला जे वाद होतात ते संस्था आणि मोठ्या संस्थांच्या नेतृत्वामुळे. जे दादा घराणं आणि राजाराम बापूंचं घराणं यांच्यामधला जो वाद आहे, तो वाद किंवा भाजपमध्ये पृथ्वीराज देशमुख आणि संजय काका या 2 प्रतिस्पर्ध्यांचा वाद, हा संस्थांवरच्या वर्चस्वासाठीचा वाद होता, हा स्पष्ट आहे. त्यामुळं राजकारणामध्ये जरी एका पक्षात असले किंवा एका आघाडीत असले, तरी ते मित्र म्हणून वावरत असले तरी एकमेकाच्या बाबतीतलं राजकारण हे त्यांचं वेगळं होतं. त्यांचा सांगण्याचा अर्थ असा होता, की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आहे, या पद्धतीनं एकमेकाला मदत करणारे हे जे नेते आहेत. तर तशा पद्धतीनं दिलदारपणा दाखवून काही लोकांनी त्यांना मदत केली आणि पक्षातल्या लोकांनी म्हणजे अगदी पृथ्वीराज देशमुखांचं नाव घेतलं तरी चालेल, की कारण त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते संजय काकांच्या विरोधात काम केलं, असं एक वातावरण तयार आहे. तर त्यामुळं तो एक संदर्भ त्यांनी संजय काकांनी दिला होता. जयंत पाटलांनी संजय काकांना मदत केली म्हणायची. जिल्ह्यामध्ये जयंत पाटील, संजय काका हे जयंत पाटील जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी सुद्धा त्यांच्याबरोबर फिरताना आढळत होते, त्यांच्याबरोबर वावरत होते आणि एक अंडरस्टँडिंगचं राजकारण दोघांच्यामध्ये गेली 10 वर्ष पण आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा आर. आर. पाटलांचा ज्यावेळी विरोध होता संजय काकांचा आणि त्यावेळेला जयंत पाटलांचा सपोर्ट हा स्पष्टपणे दिसत होता. आता फक्त हे असं आहे की हे मान्य कोणच करणार नाही. तुम्ही काय सांगाल की काँग्रेस शेवटपर्यंत महाविकास आघाडीवर राहिली, पहिला उद्देश काळामध्ये होते? पहिल्यापासून राहिली. मला असं वाटतं की जसं जसं वारं फिरत गेलं म्हणजे ज्या पद्धतीनं सहानुभूती आणि विशेष म्हणजे आता मोहिते साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की ही निवडणूक सहानुभूती आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची निवडणूक आहे असा ज्यावेळी मुद्दा आला तर त्यावेळी काँग्रेस त्यांच्या मागे म्हणजे नेते जर बाजूला सोडले तर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांच्या सोबत होते. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनं आणि नंतर विश्वजित कदमांनी जरी भूमिका घेतली महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर येऊन की आम्ही आघाडी धर्म पाळू, परंतु शेवटपर्यंत त्यांना कार्यकर्त्यांचा विरोध राहिला आणि ते त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं काम करू शकलेत असं मला स्पष्टपणे वाटतं.